विद्यार्थ्यांनो, सप्रे नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 2026 मधील ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आहेत त्या आपल्याला बघायचे आहेत. प्रत्येक प्रश्न आणि त्या अनुषंगाने ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी असेल त्या देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. ज्या 2026 मधील जेवढ्याही एक्झाम आहेत त्याकरिता आजचा व्हिडिओ अगदी उपयुक्त असेल. व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. पहिला प्रश्न आहे, कार्यकारी शिक्षणासाठी कोणत्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सोबत इंडियन ओव्हरसीज बँकेने भागीदारी केली? तर लक्षात घ्या, ही जी IIM आहे ती आहे IIM काझीकोड. IIM काझीकोड आणि इंडियन ओव्हरसीज बँकेने आयोबीच्या नेतृत्व आणि अधिकाऱ्यांसाठी सानुकूलित कार्यकारी प्रशिक्षण कार्यक्रम तयार करून प्रदान करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. पुढील प्रश्न, मंत्रिमंडळाने कोणत्या राज्यात भारतातील पहिल्या जलमग्न रस्ता रेल्वे बोगद्याला मंजुरी दिली? तर लक्षात घ्या, हे जे राज्य आहे ते आहे आसाम. मंत्रिमंडळाने भारतातील पहिल्या जलमग्न दुहेरी रस्ता रेल्वे बोगद्याला मंजुरी दिली. हा बोगदा 33.7 किलोमीटर लांबीचा असून 15.79 किलोमीटर ब्रह्मपुत्रा नदीखाली जाईल आणि याची किंमत 18,662 कोटी असणार आहे. आसामाला आहे. या अनुषंगाने महत्वपूर्ण गोष्टी, स्थापना झाली 26 जानेवारी 1950 ला. राजधानी आहे दिसपूर. मुख्यमंत्री आहेत हिमंत बिस्वा शर्मा. राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य. जिल्हे आहेत 35. क्षेत्रफळ आहे 78,438 चौरस किलोमीटर. विधानसभेचे 126 जागा आहेत, लोकसभेच्या 14 तर राज्यसभेचे एकूण 7 जागा आहेत. आसाम विषयी महत्वपूर्ण करंट अफेअर. भूतानच्या महाराणी सेरिंग यांगदोन वांगचुक यांना आसाममध्ये सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आसाममध्ये मुख्यमंत्री अति कोलीदुती पात योजना सुरू करण्यात आली. आसामने संशोधन शास्त्रज्ञांसाठी दरमहा 25,000 सहाय्य देणारी योजना सुरू केली. आसाममध्ये अवैध शिकारी रोखण्यासाठी AI संचालित थर्मल ड्रोन देखरेख प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. आसामच्या राज्यपालांनी मूल्याधारित शिक्षणासाठी संस्कार शाळांचा देखील शुभारंभ केला. पुढील प्रश्न, सेवा तीर्थ येथून पंतप्रधान मोदी यांनी अपघातग्रस्तांसाठी कोणत्या योजनेची घोषणा केली? आणि लक्षात घ्या, प्राईम मिनिस्टर ऑफिस जे होतं त्याचं नाव बदलून आता सेवा तीर्थ करण्यात आलंय. आणि लक्षात घ्या, यानंतर त्यांनी जी योजना आणली आहे ती आहे PM राहत योजना. पुढील प्रश्न, प्रसिद्ध झालेल्या हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे? तर भारत या इंडेक्समधील 75व्या स्थानावर आहे. पुढील प्रश्न, भारत सरकारने कोणत्या राज्यात सेंट्रल बँक डिजिटल करन्सीवर आधारित डिजिटल फूड करन्सीचा पायलट प्रकल्प सुरू केला? याचं योग्य उत्तर आहे गुजरात. गुजरात विषयी महत्वपूर्ण गोष्ट, स्थापना झाली 1 मे 1960 ला. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. राजधानी आहे गांधीनगर. जिल्हे आहेत 33. क्षेत्रफळ आहे 1,96,244 चौरस किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहेत गीर, ब्लॅकबक आणि वंसदा. महत्वाची धरणे आहेत सरदार सरोवर, उकाई, काढणा, दंतीवाडा आणि धारोळी. विधानसभेचे 182 जागा आहेत, लोकसभेच्या 26 तर राज्यसभेचे एकूण 11 जागा आहेत. महाराष्ट्र मॅपमध्ये या ठिकाणी आहे. महाराष्ट्राला एकूण 6 राज्याच्या सीमा लागल्या आहेत, ज्यामध्ये गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, तेलंगणा आहे, कर्नाटक आहे आणि गोवा आहे. तसेच महाराष्ट्र विधानसभेच्या ज्या जागा आहेत त्या आहे 288. गुजरात विषयी महत्वपूर्ण करंट अफेअर. गुजरातने करुणा अभियान योजनेअंतर्गत गेल्या 10 वर्षात 1.18 लाख पक्ष्यांना वाचवले. 16.5% हिस्सा घेऊन गुजरात भारताचे नवीकरणीय ऊर्जा पॉवर हाऊस बनले. गुजरातमध्ये मुख्यमंत्री ग्रामोत्थान योजना सुरू करण्यात आली. डिजिटल जनगणना 2027 अंतर्गत गुजरात पूर्णतः डिजिटल डेटा प्रविष्टी प्राप्त करणारा पहिला राज्य बनला. गुजरात सरकारने नमो लक्ष्मी योजनेअंतर्गत मुलींच्या शिक्षणासाठी 1,250 कोटींचे समर्थन दिले. मारुती सुझुकी गुजरातमध्ये एक विशाल कार प्रकल्पात 35,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. पुढील प्रश्न, ग्लोबल साऊथ AI इम्पॅक्ट समिट 2026 चे यजमानपद प्रथमच कोण करणार आहे? तर तो करणार आहे भारत. भारताविषयी महत्वपूर्ण करंट अफेअर. भारतातील पहिली LNG डिझेल ड्युअल फ्युएल डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल ट्रेन अहमदाबादमध्ये सुरू करण्यात आली. भारत 55 देशांना जोडणाऱ्या पहिल्या जागतिक बिग कॅट शिखर परिषदेचे यजमानपद भूषवणार आहे. भारतातील शास्त्रज्ञांनी सूर्य ऊर्जेवर चालणारे स्वयंचलित चार्जिंग ऊर्जा उपकरण विकसित केले आहे. चौथा मुद्दा, भारतात जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा 5G सदस्यता तळ असलेला देश बनला. पाचवा मुद्दा, ब्रिक्स 2026 शिखर परिषदेचे आयोजन भारत करेल. भारत प्रथमच विमर त्रिकोण कूटनीतीत सहभागी झाला. भारताने हवाई धोक्यांचा सामना करण्यासाठी मिशन सुदर्शन चक्र सुरू केले.
हेनले पासपोर्ट निर्देशांकामध्ये भारत 75व्या स्थानावर आहे. भारतात एकूण रामसर आहेत 98. त्यानंतर जागतिक प्रसारमाध्यम स्वातंत्र्य निर्देशांक 2025 मध्ये भारत 151व्या स्थानावर आहे. पुढील प्रश्न. त्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे 500+ लाईक. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला तर नक्की एक लाईक करा. आणि डेली बेसिसवर करंट अफेअरची तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर हे आपलं यूट्यूब चॅनल आहे, त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. यावर डेली सकाळी 6 वाजता चालू घडामोडींचा आपला व्हिडिओ येत असतो, तो आवर्जून बघत चला. डेली बेसिसवर चालू घडामोडींचे व्हिडिओ बघितले तर येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला कोणताही विद्यार्थी मित्रांनो प्रश्न तुमचा चुकणार नाही. प्रश्न आहे 7वा. भारताचे पहिले नॅशनल काऊ कल्चर म्युझियम कुठे स्थापन केले जात आहे? याचं योग्य उत्तर आहे मथुरा. उत्तर प्रदेश ब्रिज तीर्थ विकास परिषद यांच्या पुढाकाराने देशातील पहिले राष्ट्रीय गाय संस्कृती संग्रहालय मथुरा येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय पशुचिकित्सा विज्ञान विद्यापीठाच्या परिसरात स्थापन केले जाणार आहे. दर दैनंदिन बेसिसवर करंट अफेअर क्विजच्या माध्यमातून सॉल्व्ह करायचे असेल तर डेली करंट अफेअर व्हॉट्सअप चॅनल आहे, त्याला तुम्ही जॉईन करा. याकरता QR कोड स्कॅन करा. पुढील प्रश्न. आंतरराष्ट्रीय बांध सुरक्षा परिषद 2026 चे आयोजन कुठे करण्यात आले? उत्तर आहे बेंगळुरू या ठिकाणी. पुढील प्रश्न. कोणत्या राज्याने भारताची पहिली व्यापक राज्य शहरी धोरणास मंजुरी दिली? तर हे जे राज्य सरकार आहे ते आहे केरळ. केरळ हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे ज्याने 25 वर्षांसाठी नियोजित शहरीकरणासाठी दीर्घकालीन व्यापक शहरी धोरणास मंजुरी दिली. केरळ मॅपमध्ये आहे, भारताचं दक्षिणेकडील टोक आहे. शेजारील राज्य आहे तामिळनाडू आणि कर्नाटक. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री आहेत पिनाराई विजयन. राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर. राजधानी आहे तिरुवनंतपुरम. जिल्हे आहेत 14. क्षेत्रफळ आहे 38,863 चौरस किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहेत इरविकुलम, मटिकेतन, अनमुडी, पामबंधू, पेरियार आणि सायलेंट व्हॅली. महत्वाची धरणे आहेत इडुक्की, मालमपुजा, पेची, कुंडला. विधानसभेच्या 140 जागा आहेत, लोकसभेच्या 20 तर राज्यसभेच्या एकूण 9 जागा आहेत. केरळविषयी महत्वपूर्ण करंट अफेअर. केरळ सरकारने देशात प्रथम ज्येष्ठ नागरिकांसाठी एल्डरली बजेट सादर केला. केरळमध्ये AI आधारित आक्रमक वनस्पतींची ओळख पटवण्यासाठी निओफाईड ID लॉन्च करण्यात आले. केरळमध्ये ऑर्किडची नवीन प्रजाती शोधण्यात आली. केरळने बॅसिलस सबटिलिस याला अधिकृतपणे राज्य सूक्ष्मजीव घोषित केले. वैयक्तिक इलेक्ट्रिक वाहनांच्या स्वीकारण्यात केरळ सर्वात पुढे आहे. केरळने अनिवासी मतदारांच्या पडताळणीसाठी युरोनेट सुरू केले. केरळच्या सबरीमाला श्री धर्मशास्ता मंदिरात मंडल पूजा आयोजित करण्यात आली. पुढील प्रश्न. गेल इंडिया लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ती करण्यात आली आहे दीपक गुप्ता आणि हा त्यांचा फोटो आहे. दीपक गुप्ता जे सध्या गेलमध्ये संचालक आहेत त्यांची गेल लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली. आता नवीन ज्या नियुक्त्या आहेत त्यावर एक नजर टाकूयात. रोहित जैन यांची IIFCLचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला. निवेदिता दुबे या विमानतळ प्राधिकरण मंडळाच्या पहिला महिला सदस्य बनल्या. इंद्रपाल सिंह वालिया यांनी ईस्टर्न एअर कमांडची कमान स्वीकारली. इंडसइंड बँकेचे अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक म्हणून अर्जित बसू यांची नियुक्ती करण्यात आली. ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाचे अध्यक्ष म्हणून शेख झोन बिन हबत अल थानी यांची निवड करण्यात आली. टाटा कम्युनिकेशनने गणेश लक्ष्मीनारायण यांची MD आणि CEO म्हणून नियुक्ती केली. अमेलिया वालवर्डे यांची भारतीय महिला फुटबॉल संघाच्या प्रशिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली. काईजाद भरूचा यांची HFC बँकेचे पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील प्रश्न. 16व्या ऑल इंडिया पोलीस कमांडो स्पर्धेचे उद्घाटन कुठे करण्यात आले? याचं उत्तर आहे गुरुग्राम. NSGचे महासंचालक B श्रीनिवासन यांनी गुरुग्रामच्या मानेसर येथे 16व्या ऑल इंडिया पोलीस कमांडोचे उद्घाटन केले. पुढील प्रश्न. राष्ट्रीय बदाम दिवस कधी साजरा करण्यात आला? तर हा करण्यात आला आहे 16 फेब्रुवारी रोजी. पुढील प्रश्न. अलीकडे कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 51 आयुष्यमान आरोग्य केंद्रांचे उद्घाटन केले? तर या दिल्लीच्या CM आहेत, यांचं नाव आहे रेखा गुप्ता. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी 51 नवीन आयुष्यमान आरोग्य मंदिरांचे उद्घाटन केले, ज्यामुळे शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या 8 महिन्यात वाढून 370 झाली आहे. या मंदिरामध्ये मोफत औषधे, निदान आणि कर्करोग तपासणीची सुविधा उपलब्ध आहे. पुढील प्रश्न. कोणत्या देशाच्या सैन्याने प्रथमच अणु मायक्रो रिएक्टरचे एअरलिफ्ट केले?
तर हा जो देश आहे तो आहे अमेरिका. अमेरिकेच्या ऊर्जा आणि संरक्षण विभागाने कॅलिफोर्नियाहून युटा येथे कार्गो विमानाद्वारे एक प्रगत मायक्रो रिएक्टर उड्डाणासाठी नेण्यासाठी बिअर ॲटॉमिक्स सोबत भागीदारी केली, जे कोणत्याही अणुभट्टीचे पहिले एअर ट्रान्सपोर्ट होते. अमेरिका आला आहे तर या अनुषंगाने महत्वपूर्ण करंट अफेअर. जगातील पहिले खासगी अवकाश स्थानक हेवन एक अमेरिकेत विकसित केले जात आहे. अमेरिकेने अधिकृतपणे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मधून स्वतःला वेगळे केले. अमेरिकेने भारताला पॅक सिलिकामध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले. अमेरिकेने 75 देशांसाठी विजावर निर्बंध लादले. अमेरिकेने इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर 25% शुल्क लावले. अमेरिकेने सिरियामध्ये ऑपरेशन हॉकाय स्ट्राईक पार पाडले. इस्रोने अमेरिकेची कंपनी EST स्पेस मोबाईलचा ब्लूबर्ड ब्लॉक 2 संचार उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केला. पुढील प्रश्न. त्यापूर्वी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. डेली बेसिसवर करंट अफेअर्स सॉल्व्ह करायचे असेल तर डेली करंट अफेअर आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. भारतातील प्रतिष्ठित व्यक्तींसाठी भव्य भारत भूषण पुरस्कार कोणी सुरू केला? तर हा सुरू केला आहे सद्गुरू यांनी. लक्षात घ्या, सद्गुरू आणि ईशा आउटरीच यांनी भव्य भारत भूषण पुरस्कार जाहीर केले, जे राष्ट्राच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या असामान्य भारतीयांचा गौरव करतात. या पुरस्कारामध्ये विज्ञान, कला, साहित्य, संरक्षण आणि इतिहास क्षेत्रांचा समावेश आहे, जे राष्ट्रीय विकासाने सामूहिक समृद्धीप्रती बांधिलकी अधोरेखित करतात. यानंतर पुढील प्रश्न. भारताने हॅमर क्षेपणास्त्राच्या भारतातील निर्मितीसाठी कोणत्या देशासोबत करार केला? तर तो केला आहे फ्रान्ससोबत. हॅमर क्षेपणास्त्राचा वापर राफेल लढाऊ विमानात केला जातो. इंग्रजीमध्ये हॅमर म्हणजे हायली एजाईल मॉड्युलर म्युनिशन एक्सटेंडेड रेंज. आतापर्यंत हे फ्रान्सकडून आयात केले जात होते, परंतु नवीन करारानंतर त्याचे उत्पादन भारतातच केले जाईल. भारतात निर्मिती झाल्यामुळे भारतीय वायुदलाला याची जलद पुरवठा मिळू शकतो आणि हे मेक इन इंडिया अभियानासाठी उपयुक्त ठरेल. फ्रान्स कॅपिटल आहे पॅरिस. करन्सी आहे युरो आणि प्रेसिडेंट आहे इमॅन्युएल मॅक्रॉन. फ्रान्सविषयी महत्त्वपूर्ण चालू घडामोडी. फ्रान्सने 15 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी विधेयक मंजूर केले. तसंच ऑस्ट्रेलियाने केलं आहे, तसंच स्पेनने देखील केलंय. फ्रान्समध्ये जन्मदराच्या तुलनेत मृत्यूदर अधिक नोंदवला गेला. इंडियन ऑइल लिमिटेडने फ्रान्सच्या कंपनी सफ्रान इलेक्ट्रॉनिक्स अँड डिफेन्स सोबत सामंजस्य करार केला. फ्रान्सचे नवे पंतप्रधान सेबॅस्टियन लेकार्नो यांनी मंत्रिमंडळाची नियुक्ती झाल्यानंतर काही तासातच राजीनामा दिला. फ्रान्सचे माजी राष्ट्रपती निकोलस सार्कोझी यांना भ्रष्टाचार आणि सत्तेचा गैरवापर केल्याबद्दल 5 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच ब्राझीलमध्ये झालं आणि दक्षिण कोरियामध्ये देखील झालं. जे माजी राष्ट्रपती होते त्यांनी चुका केल्या आणि त्यांना तुरुंगवासाची शिक्षा दिली आहे. फ्रान्सचा फुटबॉलपटू सॅम्युएल उमटेटी यांनी वयाच्या 31व्या वर्षी फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली. पुढील प्रश्न. कोणत्या देशाच्या राशिद खान यांनी T20 मध्ये 700 बळी घेणारे पहिले गोलंदाज बनले? उत्तर आहे अफगाणिस्तान. अफगाणिस्तानच्या राशिद खान यांनी T20 मध्ये 700 बळी घेणारे पहिले क्रिकेटपटू बनले. त्यांनी ही कामगिरी नवी दिल्ली येथे झालेल्या पुरुष T20 विश्वचषकादरम्यान UAE विरुद्ध साध्य केली. अफगाणिस्तान राजधानी आहे काबूल, चलन आहे अफगाणी आणि पंतप्रधान आहेत हसन अखुंद आणि हा त्यांचा फोटो आहे. पुढील प्रश्न. ऑपरेशन स्ट्राइप्स अंतर्गत एका प्रौढ नर वाघाला पापीकोंडा राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले. ते कोणत्या राज्यात आहे? तर ते आहे आंध्र प्रदेशमध्ये. ऑपरेशन स्ट्राइप्स अंतर्गत एक्सप्लोरर नावाच्या प्रौढ नर वाघाला पुन्हा पापीकोंडा राष्ट्रीय उद्यानातील जंगलात सोडण्यात आले. हा उपक्रम वाघ संवर्धन आणि त्याच्या नैसर्गिक अधिवासाच्या पुनर्स्थापनेसाठी राबवण्यात आला. हे राष्ट्रीय उद्यान आंध्र प्रदेशातील पूर्व घाटात गोदावरी नदीच्या काठावर आहे. आंध्र प्रदेश, ज्याची स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1953ला. मॅपमध्ये आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश आधी एकच राज्य होतं, परंतु 2014 मध्ये याचं विलगीकरण झालं तेलंगणावरती, ज्याची कॅपिटल आहे हैदराबाद, आणि त्यानंतर खाली आंध्र प्रदेश, ज्याची कॅपिटल आहे अमरावती. मुख्यमंत्री आहेत एन चंद्रबाबू नायडू. राज्यपाल आहेत एस अब्दुल नजीर. राजधानी आहे अमरावती. जिल्हे आहेत 26. क्षेत्रफळ आहे 1,62,970 चौरस किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहेत व्यंकटेश्वरा, पापीकोंडा आणि राजीव गांधी. महत्वाची धरणे आहेत सोमशिला, श्रीशैलम, नागार्जुन सागर
सतीश धवन स्पेस सेंटर. विधानसभेच्या 176 जागा आहेत, लोकसभेच्या 25, तर राज्यसभेच्या एकूण 11 जागा आंध्र प्रदेशमध्ये आहे. आंध्र प्रदेश विषयी महत्वपूर्ण करंट अफेअर. नीती आयोगाने आंध्र प्रदेशला 2035 पर्यंत स्वच्छ ऊर्जा केंद्र बनवण्यासाठी एक आराखडा तयार केला. आंध्र प्रदेशमध्ये पिलो AI सुरुवात करण्यात आली. पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोच्या 9व्या राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन आंध्र प्रदेशमध्ये करण्यात आले. आंध्र प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांनी 24 तासात 5,555 महिला आणि विद्यार्थिनींना सायकली वाटप करून गिनीज बुक वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड केला. जागतिक आर्थिक मंचाने आंध्र प्रदेशमध्ये चौथी औद्योगिक क्रांती केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली. आंध्र प्रदेश होप आयलंड येथे उपग्रह प्रक्षेपण सुविधा विकसित करणार आहे. आंध्र प्रदेशमध्ये जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्प उभारला जाणार आहे. पुढे संशोधकांनी टेट्रॅटेनियम पेकॅडे नावाच्या नवीन वनस्पती प्रजातीचा शोध कोणत्या राज्यात लावला? तर हा शोध लावला आहे केरळमध्ये. संशोधकांनी टेट्राटेनियम पेकॅडे नावाच्या नवीन वनस्पती प्रजातीचा शोध भारतातील केरळ राज्यात लावला आहे. हा शोध इडुक्की जिल्ह्यातील पश्चिम घाटातील उंच गवताळ प्रदेशात लागला. ही एक दुर्मिळ वनस्पती असून ती फक्त पावसाळ्यात दिसून येते. पुढील प्रश्न. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांच्या डिजिटल साथी भारत विस्तारचा शुभारंभ कोणत्या शहरातून केला? उत्तर आहे जयपूर. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जयपूर येथून शेतकऱ्यांच्या डिजिटल साथी भारत विस्तार याचा शुभारंभ केला. या उपक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना स्मार्ट, सक्षम आणि माहिती समृद्ध बनवणे आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे शेतकरी आपल्या मोबाईल फोनवरून एका कॉलमध्ये सर्व आवश्यक माहिती मिळवू शकतील. पुढील प्रश्न. बायो एशिया 2026 आंतरराष्ट्रीय शिखर संमेलनाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? उत्तर आहे तेलंगणा आणि हे तेलंगणाचे सीएम आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी बायो एशिया 2026 आंतरराष्ट्रीय शिखर संमेलनाच्या 23व्या आवृत्तीचे उद्घाटन केले. हा 2 दिवसीय जागतिक संमेलन हैदराबाद आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आला. तेलंगणा स्थापना झाली 2 जून 2014 मध्ये. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी, राज्यपाल आहेत जिष्णू देव शर्मा, राजधानी आहे हैदराबाद, जिल्हे आहेत 33, क्षेत्रफळ आहे 1,12,077 चौरस किलोमीटर, राष्ट्रीय उद्यान आहेत मुरगाव आणि महावीर आणि हरिणा, महत्वाची धरणे आहेत सिंगूर आणि पोचरम. विधानसभेचे 119 जागा आहेत, लोकसभेच्या 17, तर राज्यसभेचे एकूण 7 जागा आहेत. तेलंगणाविषयी महत्वपूर्ण करंट अफेअर. आशियातील सर्वात मोठा नागरी विमान वाहतूक कार्यक्रम विक्स इंडिया 2026 तेलंगणामध्ये आयोजित केला जाणार आहे. आदिवासी डॉक्टरांसाठी भारतातील पहिला राष्ट्रीय क्षमता विकास कार्यक्रम हैदराबाद येथे आयोजित करण्यात आला. तेलंगणामध्ये हॉट एअर बलून फेस्टिवल पार पडला. भारताचा पहिला राष्ट्रीय आदिवासी वैद्यकीय क्षमता विकास कार्यक्रम हैदराबाद येथे आयोजित करण्यात आला. हैदराबाद 2026 महिला हॉकी विश्वचषक पात्रता स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. अदानी समूह तेलंगणामध्ये 2500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून डेटा सेंटर उभारणार आहे. भारतातील पहिले बायो प्रोसेसिंग प्लांट वन बायो तेलंगणामध्ये सुरू झाले. पुढील प्रश्न. भारतीय नौदलाने मिलन गावचे उद्घाटन कुठे केले? तर हे केलं आहे विशाखापट्टणम या ठिकाणी. मिलन विलेज हे विशेषतः तयार करण्यात आलेले अनुभव क्षेत्र आहे. याचा उद्देश नौदल प्रतिनिधींमध्ये मैत्री, सहकार्य आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवणे आहे. हे एक सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून कार्य करते, जिथे व्यावसायिक संवादासोबत परस्पर संबंधही अधिक दृढ होतात. पुढील प्रश्न. जर्मनीमध्ये आयोजित फिडे फ्रीस्टाईल बुद्धिबळ विश्वचषक 2026 विजेतेपद कोणी पटकावले? उत्तर आहे मॅग्नस कार्लसन आणि हा त्यांचा फोटो आहे. नॉर्वेचे दिग्गज ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसन यांनी आपल्या शानदार कारकिर्दीत आणखी एक ऐतिहासिक कामगिरी नोंदवत 2026 फ्रीस्टाईल बुद्धिबळ विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. जर्मनीतील व्हाईसेन हाऊस येथे 13 ते 15 फेब्रुवारी दरम्यान आयोजित या स्पर्धेत कार्लसन यांनी अमेरिकेच्या फॅबियानो कारुआना यांचा अंतिम फेरीत पराभव केला. बुद्धिबळविषयी महत्वपूर्ण करंट अफेअर. भारताचे 92 बुद्धिबळ ग्रँडमास्टर आर्यन वाघांनी बनले. अर्जुन एरिगैसी यांनी जेरुसलेम मास्टर 2025 विजेतेपद पटकावले. राहुल व्हीएस भारताचे 91 बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनले. इलामपार्थी AR भारताचे 90वे ग्रँडमास्टर. फिडे बुद्धिबळ विश्वचषक ट्रॉफीचे नाव बदलून विश्वनाथ आनंद यांच्या नावावर ठेवण्यात आले. पी इनियन यांनी 162वी राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा जिंकली. पुढील प्रश्न.
जागतिक मानव आत्मदिवस कधी साजरा करण्यात आला? उत्तर आहे 17 फेब्रुवारी रोजी. दरवर्षी 17 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणारा जागतिक मानव आत्मदिवस आत्मचिंतन, ध्यान आणि सखोल आध्यात्मिक जोडणीस प्रोत्साहन देतो. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सीएम श्री स्कूल सोबत भारतातील पहिल्या AI आधारित शाळा मॉडेलचे उद्घाटन केले? उत्तर आहे दिल्लीच्या सीएम रेखा गुप्ता यांनी. दिल्लीचे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मंगळवारी सरोजिनी नगर येथे सीएम श्री स्कूलचे उद्घाटन केले. यासोबतच सरकारतर्फे भारतातील पहिल्या AI आधारित व्यापक शिक्षण मॉडेलची सुरुवात झाली. राष्ट्रीय राजधानीत 75 सीएम श्री स्कूल प्रकल्पांची पायाभरणीही करण्यात आली. पुढील प्रश्न, अलीकडे साही आणि बोध AI फ्रेमवर्कची घोषणा कोणी केली? तर ही केली आहे JP नड्डा यांनी. लक्षात घ्या, US ऊर्जा आणि संरक्षण विभागाने कॅलिफोर्नियाहून युटा येथे C-17 कार्गो विमानाद्वारे एक सूक्ष्म अणुभट्टी उडवण्यासाठी बेलर ॲटॉमिक्स सोबत भागीदारी केली, जे कोणत्याही अणुभट्टीचे पहिले हवाई वाहतूक होते. पुढील प्रश्न, भारताच्या तेजस्विन शंकर यांनी पुरुषांच्या हेप्टाथॉनमध्ये कोणते पदक जिंकले? तर याचं योग्य उत्तर आहे सुवर्ण. भारताचा स्टार खेळाडू तेजस्विन शंकर यांनी चीनमधील तियानजिन येथे आयोजित आशियाई इंडोर ॲथलेटिक्स स्पर्धा 2026 मध्ये ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकून देशाचे नाव उज्ज्वल केले. त्यांनी पुरुषांच्या हेप्टाथॉन स्पर्धेत 5,993 गुणांची विक्रमी कामगिरीसह पहिले स्थान मिळवले. पुढील प्रश्न, G4 भारत, जर्मनी, जपान आणि ब्राझील यांची बैठक कोठे झाली? तर ही झाली आहे जर्मनी मध्ये. जर्मनीची कॅपिटल आहे बर्लिन. करन्सी आहे युरो आणि प्रेसिडेंट आहे फ्रँक वॉल्टर स्टेमियर. पुढील प्रश्न, अलीकडे बांगलार युवा साथी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर ही सुरू करण्यात आली पश्चिम बंगालमध्ये. आता मला तुम्ही ओडिसा आणि राजस्थानची कॅपिटल सांगायची. पश्चिम बंगालची कॅपिटल आपण बघणार आहोत, ती आहे कोलकाता. तुम्ही मला ओडिसा आणि राजस्थानची कॅपिटल सांगायची, खाली कमेंट करा. बांगलार युवा साथी योजना 2026 अंतर्गत पश्चिम बंगाल सरकार बेरोजगार युवकांना दरमहा 1,500 भत्ता देणार आहे. राज्याच्या अंतिम अर्थसंकल्पा दरम्यान याची घोषणा करण्यात आली. योजनेसाठी वयोमर्यादा 21 ते 40 वर्षे असून किमान 10वी उत्तीर्ण आणि राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. पश्चिम बंगालविषयी महत्त्वपूर्ण करंट अफेअर. IPS पियुष पांडे यांची पश्चिम बंगालचे नवीन DGP म्हणून नियुक्ती करण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये मुरीगंगा नदीवर गंगा सागर सेतूची पायाभरणी करण्यात आली. पश्चिम बंगाल सरकारने आपल्या प्रमुख 100 दिवसांच्या रोजगार योजनेचे कर्मश्री हे नाव बदलून महात्माश्री असे केले. लिओनल मेसी यांच्या 70 फूट उंच लोखंडी पुतळ्याचे अनावरण कोलकाता येथे करण्यात आले. निवृत्त न्यायमूर्ती रवींद्रनाथ सामंत यांची पश्चिम बंगालचे नवे लोकायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. क्रिकेटपटू ऋचा घोष यांची पश्चिम बंगालच्या पोलिसांच्या DSP पदावर नियुक्ती झाली. भारतीय नौदलात पाणबुडी विरोधी युद्धनौका अन्वेष कोलकाता येथे समाविष्ट करण्यात आले आहे. पुढील प्रश्न, BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर किताब कोणी जिंकला? तर हा जिंकला आहे स्मृती मंदाना यांनी. भारताची स्टार फलंदाज स्मृती मंदाना हिला वर्ष 2025 साठी BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आले. 2025 महिला विश्वचषकातील भारताच्या ऐतिहासिक विजयात मंदनाने महत्वाची भूमिका बजावली होती. हा पुरस्कार 16 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित भव्य समारंभात प्रदान करण्यात आला. आता 2026 मधील महत्वपूर्ण पुरस्कार. विंग्स इंडिया 2026 पुरस्कारांमध्ये वर्षातील सर्वोत्तम हवाई अड्डा हा पुरस्कार दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडला मिळाला. ग्लोबल टीचर प्राइज 2026 साठी श्वेता नेगी यांची नियुक्ती किंवा त्यांना सन्मान मिळाला. भारतीय वंशाचे वैज्ञानिक वीरभद्र रामनाथन यांनी क्राफोर्ड पुरस्कार 2026 जिंकला. दलाई लामा यांना 68व्या ग्रॅमी पुरस्कारामध्ये आपला पहिला ग्रॅमी पुरस्कार जिंकला. व्हिक्टोरिया बेकहॅम यांना फ्रान्समध्ये नाईट ऑफ आर्ट्स अँड लेटर्स या उपाध्याने सन्मानित करण्यात आले. वाईल्ड लाईफ सर फिरोज पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय चंद्रकांत लहरिया ठरले. पुढील प्रश्न, दूरसंचार क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी भारताने कोणत्या देशाशी चर्चा केली आहे? तर हा जो देश आहे तो आहे आयर्लंड. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि आयर्लंडचे जॅक चेंबर्स यांनी डिजिटल अर्थव्यवस्था आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करत भारत आयर्लंड नवोन्मेष आधारित संबंध मजबूत करण्याबाबत चर्चा केली. पुढील प्रश्न, अलीकडे कोणत्या बँकेने ऑनलाईन डेथ क्लेम सेटलमेंट पोर्टल सुरू केले?
तर हे सुरू केलं आहे इंडियन ओव्हरसीज बँकेने. इंडियन ओव्हरसीज बँकने ग्राहकांच्या कुटुंबियांना आणि कायदेशीर वारसांना सोपी, पारदर्शक आणि वेळेवर सेवा देण्यासाठी ऑनलाईन डेथ क्लेम सेटलमेंट पोर्टल सुरू केले. ही पहल बँकेचे डिजिटल परिवर्तन दिशेतील बांधिलकी दर्शविते आणि संवेदनशील परिस्थितीमध्ये मानवी दृष्टिकोन राखण्यासाठी भर देते. आता बँकेविषयी महत्त्वपूर्ण प्रश्न. ॲक्सिस बँकेने सूक्ष्म व मध्यम उद्योगांसाठी हमीशिवाय रूफटॉप सोलर लोन सुरू केले. त्रिपुरा ग्रामीण बँकेने भारतातील पहिले RRB सह ब्रँडेड रुपे कार्ड सुरू केले. व्यासाची रंजन युनियन बँक ऑफ इंडियाचे नवे मुख्य व्यवस्थापक बनले. SBIने चक्र नावाने एक सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू केले. कर्नाटक बँकेने खजाने 2 ई-रिसीद भरणा सुरू केला. कर्नाटक बँकेला सर्वोत्तम फिनटेक आणि DPI स्वीकारण्यासाठी IBA पुरस्कार मिळाला. IDFC फर्स्ट बँकेने झिरो फॉरेक्स डायमंड रिवॉर्ड क्रेडिट कार्ड सुरू केले. गुगल पेने ॲक्सिस बँकेसोबत भागीदारीत आपले पहिले क्रेडिट कार्ड सुरू केले. यानंतर पुढील प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्ये चहा जमाती आणि आदिवासींना 3% आरक्षणास मंजुरी दिली? योग्य उत्तर आहे आसाम. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आसाम मंत्रिमंडळाने प्रथम आणि द्वितीय श्रेणीच्या राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये चहा बागान जमाती आणि आदिवासी समुदायांसाठी 3% आरक्षणास मंजुरी दिली आहे. पुढील प्रश्न. जागतिक पर्यटन लवचिकता दिवस कधी साजरा करण्यात आला? योग्य उत्तर आहे 17 फेब्रुवारी रोजी. लक्षात घ्या, जागतिक पर्यटन लवचिकता दिवस म्हणजे ग्लोबल टुरिझम रेझिलियन्स डे दरवर्षी 17 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी 2023 मध्ये यास मान्यता दिली. याचा उद्देश महामारी, नैसर्गिक आपत्ती आणि आर्थिक संकटांसारख्या आव्हानांमध्ये पर्यटन उद्योगाला टिकाऊ, लवचिक आणि सुरक्षित बनवणे हा आहे, जेणेकरून तो विकसनशील देशांच्या आर्थिक स्थैर्यात योगदान देत राहील. पुढील प्रश्न. मार्च 2026 मध्ये भारतातील पहिल्या जैन सादर महोत्सवाचे आयोजन कोण करणार आहे? तर हे करणार आहे जैसलमेर. राजस्थानातील जैसलमेर येथे 6 ते 8 मार्च 2026 दरम्यान भारतातील पहिला जैन सादर महोत्सव आयोजित केला जाणार आहे, जो दादा श्री जिनदत्त सुरी महाराज यांच्या 872 वर्ष जुन्या अवशेषांवर केंद्रित आहे. यानंतर पुढील प्रश्न. पहिल्या मुंबई क्लायमेट वीकचे भव्य उद्घाटन कोणी केले? तर हे केलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांद्रा येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पहिल्या मुंबई क्लायमेट वीकचे उद्घाटन केले. हा 3 दिवसीय जागतिक परिषद हवामान चर्चांना व्यावहारिक आणि अंमलात आणता येणाऱ्या उपाययोजनांच्या दिशेने उद्देश ठेवतो. पुढील प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने भू आधार जाहीर केला? तर हा केला आहे दिल्लीने. दिल्ली सरकारने सर्व भूभागांसाठी 14 अंकी भू आधार जारी करण्याची घोषणा केली, ज्यामुळे मालकी हक्कांचे डिजिटायझेशन होईल आणि सीमावादांमध्ये घट होईल. पुढील प्रश्न. कोणत्या राज्याने 1 गिगावॅट सौर ऊर्जा क्षमतेचा टप्पा पार केला आहे? तर हे जे राज्य आहे ते आहे उत्तराखंड. उत्तराखंडने स्थापित सौर ऊर्जा क्षमतेत 1 गिगावॅट हा आकडा पार केला, जो नवीकरणीय ऊर्जा स्वीकारण्यात झालेल्या मजबूत प्रगतीचे दर्शन घडवतो. उत्तराखंडविषयी महत्त्वपूर्ण करंट अफेअर. उत्तराखंडला एव्हिएशन प्रमोशनसाठी बेस्ट स्टेट पुरस्कार मिळाला. उत्तराखंडमध्ये ओकच्या जंगलात एक दुर्मिळ मशरूमचा शोध लागला. उत्तराखंडने समान नागरी संहिता अध्यादेश 2026 लागू केला. उत्तराखंड सरकारने स्वस्त सीमा अभियान सुरू करण्यासाठी ITBP सोबत करार केला. 47वे अखिल भारतीय जनसंपर्क संमेलनाचे आयोजन उत्तराखंडमध्ये करण्यात आले. उत्तराखंड सरकारने डिसेंबर 2025 पासून राज्यात प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांवर ग्रीन टॅक्स लागू करण्याची घोषणा केली. उत्तराखंड सरकारने UCC अंतर्गत विमान नोंदणी नियम सोपे केले. पुढील प्रश्न. चर्चेत असलेली खोरमशहर 4 नावाची बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केली? उत्तर आहे इराण. लक्षात घ्या, इराणने याला खेवर या नावानेही ओळखले जाते आणि याचे निर्माण इराणच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत एरोस्पेस इंडस्ट्रीजने केले आहे. इराणची कॅपिटल आहे तेहरान. करन्सी आहे इराणियन रियाल आणि प्रेसिडेंट आहे मसूद चेशकियन आणि हा त्यांचा फोटो आहे. इराणविषयी महत्त्वपूर्ण चालू घडामोडी. IOCने सोराई आगाई हाजेआगा यांची इराणच्या पहिला महिला सदस्य म्हणून निवड केली.
युरोपियन युनियनने इराणच्या IRGC ला दहशतवादी गट घोषित केले. तिसरा मुद्दा, इराणने सस्टेनेबल पॉवर 1404 क्षेपणास्त्र सुरू केला. इराणने रशियाच्या सौज रॉकेटद्वारे आपला दूरसंचार आणि संशोधन उपग्रह नाहिद-2 यशस्वीरित्या प्रक्षेपित केला. भारताने इराणमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन सिंधूर सुरू केले. इराणने ऑपरेशन टू प्रॉमिस 3 देखील सुरू केलं. पुढील प्रश्न, भारतातील पहिली खासगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन कोठे सुरू करण्यात आली? उत्तर आहे कर्नाटक. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी 17 फेब्रुवारी 2026 रोजी कर्नाटकातील बेंगळुरू येथे एअरबस H125 हलके युटिलिटी हेलिकॉप्टरसाठी टाटा ॲडव्हान्स सिस्टीमच्या अंतरिम असेंब्ली लाईनचे आभासी उद्घाटन केले. कर्नाटक विषयी महत्त्वपूर्ण करंट अफेअर. कर्नाटक भूमी स्वामित्व प्रक्रिया डिजिटल आणि वेगवान करण्यासाठी ऑटो म्युटेशन सुरू करण्यात आले. कर्नाटकने वैधानिक गिग वर्कर्स कल्याण विकास मंडळाची स्थापना केली. मंगळुरूला भारतातील सर्वात सुरक्षित शहर घोषित करण्यात आले. कर्नाटकने दशकांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांचे निराकरण करण्यासाठी जमा बांधी भू अभिलेखांमध्ये सुधारणा केली. कर्नाटकाने महिला उद्योजकांसाठी गृहलक्ष्मी पोर्टल सुरू केले. कर्नाटक सरकारने महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसाठी अक्का पाडी योजना मंजूर केली. कर्नाटकने महाराष्ट्राचा पराभव करून 44वी कनिष्ठ राष्ट्रीय खो खो स्पर्धा देखील जिंकली. पुढील प्रश्न, भारत आणि कोणत्या देशाने आपराधिक प्रकरणांमध्ये परस्पर कायदेशीर सहाय्य करार केला? तर भारत आणि नेपाळने. भारत आणि नेपाळ यांनी आपराधिक प्रकरणांमध्ये परस्पर कायदेशीर सहाय्यासाठी एका करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत, ज्याचा उद्देश तपास खटला चालवणे आणि न्यायिक प्रक्रियांमध्ये सहकार्य वाढवणे आहे. नेपाळला आहे तर महत्त्वपूर्ण करंट अफेअर. नेपाळमध्ये रमजान सण साजरा करण्यात आला. 300 वर्ष जुना कार्तिक नाच उत्सव संपन्न झाला. RBIने नेपाळला भारतीय रुपयांमध्ये कर्ज देण्यास मंजुरी दिली. नेपाळमध्ये 5 दिवसीय तिहार उत्सव साजरा करण्यात आला. सविता भंडारी नेपाळच्या पहिल्या महिला अटॉर्नी जनरल बनल्या. नेपाळने 26 अपंजीकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली. नेपाळ अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्समध्ये सहभागी झाला. नेपाळमध्ये भारतीय दूतावासाने हिंदी साहित्य उत्सवाचे आयोजन केले. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि डेली बेसिसवर करंट अफेअरची तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर आपलं हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. पुढील प्रश्न, ज्वार भाट्यांमुळे आलेल्या पुराला राज्य विशिष्ट आपत्ती घोषित करणारे पहिले राज्य कोणते? तर ते आहे केरळ. केरळ हे भारतातील पहिले राज्य ठरले ज्याने किनारी ज्वार भाट्यांमुळे येणाऱ्या पुराला राज्य विशिष्ट आपत्ती घोषित केले. हे त्याच्या 590 किलोमीटर लांब किनारपट्टीवर वारंवार होणाऱ्या गंभीर परिणामांमुळे करण्यात आले आहे. पुढील प्रश्न, कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्ष जोस झेरी यांना राष्ट्राध्यक्ष पदावरून हटवण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पेरू. पेरूच्या संसदेत 17 फेब्रुवारी रोजी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जोस झेरी यांना पदावरून हटवण्यासाठी मतदान करण्यात आले. पदभार स्वीकारल्यानंतर केवळ 4 महिन्यात त्यांना या पदावरून हटवण्यात आले. पुढील प्रश्न, कोणत्या देशाने 24 तासात AI जबाबदारी शब्दाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला? उत्तर आहे भारत. भारताने कृत्रिम बुद्धिमत्ताच्या जबाबदार वापराबाबत एक नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. इंडिया AI मिशनच्या AI रिस्पॉन्सिबिलिटी मोहिमेत केवळ 24 तासात 1.5 लाखाहून अधिक लोकांनी शपथ घेतली. यासह भारताने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले स्थान निर्माण केले. या उपलब्धीची घोषणा भारतात झालेल्या जगातील सर्वात मोठ्या इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 दरम्यान केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. पुढील प्रश्न, अलीकडे 6वी राष्ट्रीय रिव्हर राफ्टिंग स्पर्धा कुठे झाली? तर ती झाली जम्मू काश्मीरमध्ये. 6वी राष्ट्रीय रिव्हर राफ्टिंग स्पर्धा जम्मू काश्मीरमध्ये डोडा जिल्ह्यातील शिवनार येथे सुरू झाली. या स्पर्धेचे शीर्षक आहे द अल्टिमेट रिव्हर बॅटल असे ठेवण्यात आले. या स्पर्धेचा उद्देश देशभरातील सर्वोत्तम राफ्टिंग प्रतिभांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आहे. ही स्पर्धा चिनाब नदीवर आयोजित करण्यात आली जी पर्यटक आणि राफ्टिंग संघांना आकर्षित करते. जम्मू काश्मीर विषयी महत्त्वपूर्ण करंट अफेअर. 10 दिवसीय सरस मेळा जम्मू काश्मीरमध्ये आयोजित करण्यात आला. केंद्र सरकारच्या ग्रीन पॅनलने जम्मू काश्मीरमधील तुलबुली स्टेज 2 जलविद्युत प्रकल्पाला मंजुरी दिली. काश्मीरमधील जहानपोरा गावात झालेल्या उत्खननात 2000 वर्ष जुने बौद्ध स्थळ सापडले. एम्स विजयपूर कॅम्पसमध्ये जेनझी पोस्ट ऑफिसचे उद्घाटन करण्यात आले. जम्मू काश्मीरमध्ये दरबार मूळ ही परंपरा
पुन्हा सुरू करण्यात आली. 69वी राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा जम्मू काश्मीरमध्ये आयोजित करण्यात आली. नेक्स्ट, अलीकडे जगातील सर्वात मोठा 5210 किलो वजनाचा पारद शिवलिंग कुठे स्थापित करण्यात आला? तर हा करण्यात आला हरिद्वार या ठिकाणी. ध्यानगुरु रघुनाथ योगेश गुरुजी यांनी हरिद्वार येथे 5210 किलो वजनाचा पारद म्हणजे मर्क्युरी शिवलिंग स्थापित केला, जो एक विक्रम आहे. याला भारताने आशिया वर्ल्ड रेकॉर्डद्वारे सन्मानित करण्यात आले आहे. पुढील प्रश्न, अलीकडे जागतिक मानव विज्ञान दिन कधी साजरा करण्यात आला? तर हा करण्यात आला आहे 19 फेब्रुवारी रोजी. जागतिक मानव विज्ञान दिन फेब्रुवारी महिन्याच्या 3ऱ्या गुरुवारी साजरा केला जातो. यावर्षी तो 19 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. हा दिवस मानव विज्ञान क्षेत्राचा गौरव करण्यासाठी आणि सर्वसामान्यांमध्ये त्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी समर्पित आहे. पुढील प्रश्न, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कुठे नवीन क्षेपणास्त्र सुविधा उद्घाटन केले? उत्तर आहे बेंगळुरू. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बेंगळुरूमधील भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या नवीन क्षेपणास्त्र एकत्रीकरण सुविधेचे उद्घाटन केले. तसेच आकाश रेजिमेंट कॉम्बॅट सिस्टीमला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले आणि आधुनिक फायर कंट्रोल रडारचे अनावरण केले. पुढील प्रश्न, वर्ष 2026चा सीईओ ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकला? तर तो मिळाला आहे सुबोध गुप्ता यांना. लॉन्स मायक्रोबायोटिकचे सीईओ सुबोध गुप्ता यांना कॉर्पोरेट नेतृत्व आणि राष्ट्रीय प्रभावातील उत्कृष्टतेसाठी बिझनेस लीडर ऑफ द इयर 2026 ने सन्मानित करण्यात आले. पुढील प्रश्न, मिलन 2026 सरावाच्या 13व्या आवृत्तीचे उद्घाटन कोणी केले? तर हे केलं आहे राजनाथ सिंह यांनी. भारताच्या सागरी कूटनीतीने एक महत्त्वपूर्ण यश संपादन केले जेव्हा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे मिलन 2026च्या 13व्या आवृत्तीचे उद्घाटन केले. या प्रतिष्ठित बहुराष्ट्रीय नौदल सरावात 74 देशांनी सहभाग घेतला, जो त्याच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि सर्वाधिक समावेशक आवृत्ती ठरला. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या बँकेने एफडी समर्पित हॅलो कॅशबॅक क्रेडिट कार्ड लॉन्च केले? एचडीएफसी बँक, आयडीएफसी बँक की ऍक्सिस बँक? तर हा तुमच्यासाठी विद्यार्थ्यांनो होमवर्क आहे. या प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचे. तसेच विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे 500+ लाईक. आणि डेली सकाळी 6 वाजता आपला विद्यार्थी मित्रांनो करंट अफेअरचा व्हिडिओ येत असतो. जर तो तुम्हाला बघायचा असेल तर डेली करंट अफेअर हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर, त्याला तुम्ही जॉईन करा आणि सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटतील. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर विद्यार्थ्यांनो लाईक करायचं आहे. आपले जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करा. डेली बेसिसवर करंट अफेअरची तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर हे जे आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.